सोबत आहे भाग्यश्री। या आरोपीला संशयित आरोपीला पकडण्यासाठी बराच काळ लागलेला आहे। त्यासाठी अनेक सीसीटीव्ही जे आहेत ते सुद्धा तपासावे लागलेले होते पोलिसांना। या संदर्भात काही अधिकृत माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली आहे का, जेणेयोगे सीसीटीव्हीच्या माध्यमातूनच माग काढत त्याला पकडण्यात यश आलं असेल? प्रज्ञा, आपण जर बघितलं तर सीसीटीव्ही जो सैफ अली यांच्या घरातला होता, म्हणजे 5व्या मजल्यावर, त्यांच्या इमारतीच्या 5व्या मजल्यावरचा जो सीसीटीव्ही होता तो पोलिसांच्या सुरुवातीला हाती लागला होता। बाकी प्रवेशद्वार असेल किंवा बिल्डिंगमध्ये त्यांनी कसा प्रवेश केला या संदर्भात कुठलाही सीसीटीव्ही आतापर्यंत पोलिसांना मिळालेला नव्हता। मात्र 6व्या मजल्यावरचा जो सीसीटीव्ही होता तो पोलिसांच्या हाती लागलेला होता। आणि त्याचबरोबर नॅशनल कॉलेजच्या इथला जो सीसीटीव्ही होता तो किंवा वांड्रा आपण जर बघतोय तर संशयित जो आहे तो आपण बघतोय की तर अशा पद्धतीने इथे पोलीस स्टेशनला सध्या हालचाली देखील प्रज्ञा भरपूर सुरू आहेत। पण जो सीसीटीव्ही आपण बोलत होतो की नॅशनल कॉलेजच्या इकडे देखील एक सीसीटीव्ही पोलिसांनी बघितला होता। तो साधारण 4 ते 5 वाजल्याच्या दरम्यानचा सीसीटीव्ही होता आणि यामध्ये त्यांनी कपडे बदलल्याचं देखील माहिती जी आहे ती पोलीस आपल्याला देताना पाहायला मिळतात। आणि या व्यतिरिक्त बांद्रा स्टेशनच्या इकडचे सीसीटीव्ही असतील आणि बाकीच्या त्या परिसरातले जेवढे सीसीटीव्ही होते ते सगळे पोलिसांनी पडताळले होते। त्या सीसीटीव्ही मध्ये जो एक समान चेहऱ्याचा माणूस होता तो आता पोलिसांनी बांद्रा पोलीस स्टेशनला आणलेला पाहायला मिळतोय। संशयित आहे हा, अजूनही तोच आहे का हे पोलिसांनी कुठेही क्लिअर केलेलं नाही। मात्र त्याची जी आहे ती वेगवेगळ्या पद्धतीने जी आहे ती चौकशी सुरू आहे। नेमका तो चोरीच्या उद्देशाने सैफच्या घरी आला होता की आणखीन काही त्याचा उद्देश होता हे देखील तपासामध्ये विचारलं जात आहे। या व्यतिरिक्त घरामध्ये देखील अनेक कर्मचारी आहेत सैफच्या। या कर्मचाऱ्यांपैकी हा कोणी ओळखीचा आहे का, किंवा या व्यतिरिक्त देखील सैफच्या वरती बिल्डिंग मध्ये देखील काम चालू होतं, फ्लोर बदलायचं काम चालू होतं, त्यामधले हे कर्मचारी होते, त्याच्यापैकी ओळखीचा आहे का, या सगळ्या पद्धतीने आणि सगळ्या बाजूने अँगलने तपास केला जातो। खरं तर आपण जर बघितलं तर 24 तासांनी एक संशयित पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलेला आहे। पूर्ण 24 तास पोलिसांवर देखील एक वेगळ्या पद्धतीचं प्रेशर असल्याचं पाहायला मिळालं होतं। कारण सैफ अली खान यांना मोठ्या प्रमाणात जखमा झालेल्या पाहायला मिळाल्या होत्या। या जखमा ज्या होत्या त्या खोलवरच्या जखमा होत्या, प्रचंड मोठ्या प्रमाणात जखमा झालेल्या होत्या। ऑपरेशन देखील करण्यात आलेलं होतं त्यांचं। आपण जर बघतोय तर सध्या पोलीस अधिकारी इकडे आहेत आणि वेगवेगळ्या पद्धत आपण बघतोय प्रज्ञा की पोलीस अधिकारी बोलण्यासाठी सगळेच प्रयत्न करतायत, मात्र पोलीस अधिकारी अद्यापही काही उत्तर देण्यात नाहीयेत। मात्र थोड्याच वेळात काही पोलीस जे आहेत ते पत्रकार घेतील असं देखील सांगण्यात येतं। प्रयत्न चालू आहेत की पोलीस आपल्याशी काही बोलतील आणि आपल्याला पोलिसांकडनं काहीतरी ऑफिशियल माहिती मिळेल। मात्र एकंदरीतच जर बघितलं तर पोलिसांची देखील या सगळ्या प्रकरणात धावपळ उडालेली पाहायला मिळते आणि एकंदरीतच जो तपास आहे तो वेगवेगळ्या अँगलने करण्यासाठी पोलीस देखील प्रयत्नात असल्याचं प्रज्ञा पाहायला मिळतं। नक्कीच, आणि आपण बघतोय की इथे चांगलीच गर्दी झालेली आहे पत्रकारांची आणि जाणून घ्यायचे आता ज्या आरोपीला पकडण्यात आलेला आहे त्याच्या संदर्भात काय अधिक माहिती मिळतेय किंवा त्याच्या संदर्भात काय सखोल चौकशी होते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी काहीच मिनिटं झालेली आहेत या आरोपीला हाती घेऊन आणि त्यामुळे या संशयित आरोपी संदर्भात अधिक माहिती घ्यावी लागणार आहे आणि त्यानंतरच अनेक गोष्टी ज्या आहेत त्या बाहेर येतील। मात्र साधारण कधीपर्यंत पत्रकार परिषद घेतली जाईल याबद्दल काही माहिती दिली जाते का भाग्यश्री? प्रज्ञा, आपण जर बघतोय तर आता सध्या पोलीस तपासाचे वेगवेगळे अँगल जे आहेत ते चेक करताना पाहायला मिळत आहेत। त्यामुळे नेमकं कधीपर्यंत ही पत्रकार परिषद घेईल हे सांगितलं जात नसलं तरी जर जो संशयित आहे तो जर खरा असेल तर त्याला वेगवेगळ्या पद्धतीने सध्या प्रश्न विचारण्यात येतात, पोलिसांकडनं कसून त्याची चौकशी करण्यात येते। त्यामधनं जर काही उघड झालं तर आज संध्याकाळपर्यंत पोलीस या संदर्भात माहिती देतील अशी एक आशा अपेक्षा व्यक्त केली जाते। मात्र असं असलं तरी अजूनही या संशयितांचं संदर्भातली जी स्पष्टता आहे की नेमका हाच तो होता का हे अजूनही कळलेलं नाही आहे। त्यामुळे या सगळ्या अँगलने पोलीस सध्या तपास करताना पाहायला मिळतात। 24 तासांनंतर हा आरोपी एक संशयित पकडलेला आहे। या व्यतिरिक्त देखील ज्या 20 पथकं आहेत पोलिसांची ती वेगवेगळ्या दिशेने काम करताना पाहायला मिळतात, वेगवेगळ्या ठिकाणी रवाना झालेली पाहायला मिळतात। काही पथकं नालासोपारा, विरार, वसई या भागात तळ ठोकून होती। काही पथकं आपण जर पाहिलं तर
मुंबईच्या बाहेर देखील गेलेली पाहायला मिळाली होती। मात्र त्यातल्याच एका पथकाने आता संशयित म्हणून जे CCTV मध्ये जसा चेहरा दिसतो त्या चेहऱ्यासारखा माणूस असल्याने त्या संशयिताला सध्या उचलून आणलेला आहे। त्यामुळे त्याची चौकशी करणं आणि त्याच्याकडनं काही मिळतंय का हे बघणं सध्या पोलिसांसाठी प्रायोरिटी असल्याचं पाहायला मिळतंय प्रज्ञा। नक्कीच, मात्र सध्या आपण बघतोय की प्रचंड हालचाली ज्या आहेत, वेगवान हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि पोलीस सध्या पूर्णपणे ही थेट दृश्य आपण बघतोय सैफ अली खानवर हल्ला केलेल्या या हल्लेखोराची आणि या चोराची अधिक माहिती घेत आहेत। कसून तपासणी होतीये, कसून चौकशी होतीये आणि ही चौकशी करणं अत्यंत गरजेचं असणार आहे, कारण CCTV मध्ये दिसणारा आरोपी आणि त्या आधारे ताब्यात घेण्यात आलेला आरोपी यांच्यामध्ये प्रचंड साधर्म्य आहे। मात्र अनेक CCTV फुटेज तपासल्यानंतरच पोलिसांनी हे अर्थातच पाऊल उचललेलं असणार आहे। कोणालाही उचलून ते अशा पद्धतीने ताब्यात घेणार नाहीत। मात्र सध्या भाग्यश्री अधिकृत माहिती कोणतीही दिली जात नाहीये। साधारणपणे किती CCTV फुटेज तपासण्यात आलेले होते, कोणकोणत्या ठिकाणी पोलीस पथक गेलेली होती, याबद्दल थोडी माहिती द्याल? प्रज्ञा, अद्यापही अधिकृत माहिती जरी कुठली आलेली नसली तरी आपण जर बघितलं तर या ज्या भागातले सगळे CCTV पोलिसांनी चेक केलेले होते। नॅशनल कॉलेजचा CCTV असेल, सैफ अलींच्या घराच्या खालचे CCTV असतील, बँड्रा स्टेशनचा CCTV असेल किंवा या व्यतिरिक्त ट्रेनमधून ज्या ट्रेनने त्यांनी प्रवास केला आहे, रेल्वे स्टेशन मधला आतमधला प्लॅटफॉर्म मधला CCTV असेल, असे सगळे CCTV वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या अँगलने पोलीस तपास करतायत। त्यामधनंच एक माहिती जी आहे ती समोर आलेली पाहायला मिळते की नॅशनल कॉलेजच्या इथे 4 ते 5 वाजल्याच्या सुमारास या इस्माने कपडे बदललेले पाहायला मिळाले होते आणि म्हणजे त्याचा चेहरा आणि मागची बाजू दोन्ही त्यामध्ये स्पष्ट दिसतंय। त्याच्यामुळे संशयित सापडण्यासाठी त्या CCTVचा खूप अत्यंत मोठा फायदा झाल्याची माहिती पोलीस देतात। मात्र असं असलं तरी या परिसरात जेवढे CCTV होते तेवढे सगळे CCTV पोलीस चेक करताना पाहायला मिळतात। जे पथकं आहेत 20 पथकं, त्याच्यापैकी काही जी पथकं आहेत ती अजूनही विरार, वसई, नालासोपारा या भागात तळ ठोकून आहे। जोपर्यंत हा संशयित जो पकडलेला आहे तो जर खरा साबित झाला किंवा तो खरा आहे असं समजलं तर ही पथकं त्या दृष्टीने पावले उचलतील। मात्र बघितलं तर जी ब्लेडने ज्याच्यावर सैफ अलीवर वार केलेला होता तो वार खोलवर होता आणि त्याची जी ब्लेडचा तुकडा होता तो त्या शरीरामध्ये अडकलेला होता। तर तो जो लीलावती रुग्णालयातनं ऑपरेशन केल्यानंतर तो तुकडा काढण्यात आलेला आहे सैफ अली खानच्या मणक्याच्या जवळून आणि तो तुकडा जो आहे तो सध्या पोलिसांनी हस्तगत केलेला आहे। त्याचा देखील फॉरेन्सिक तपास केला जातोय। काल जर आपण बघितलं दिवसभरात तर फॉरेन्सिक तपास देखील पोलिसांनी केलेला पाहायला मिळाला होता। या व्यतिरिक्त वेगवेगळ्या पद्धतीने पोलीस जी आहे ती चौकशी करताना पाहायला मिळाले होते आणि यामध्ये जर आपण बघितलं तर एकंदरीतच ही जी घटना घडली त्यानंतर सैफ अली खान रिक्षेतनं लीलावती रुग्णालयामध्ये गेले। मात्र जे जबाब नोंदवणं सुरू आहे ते अद्यापही पोलीस स्टेशनला सुरू आहे। यामध्ये केअरटेकर ज्या होत्या जेहच्या केअरटेकरनी देखील जबाब नोंदवलेला आहे। यामध्ये नेमकी घटना रात्री 2 वाजता काय घडली हे त्यांनी नमूद केलेलं आहे आणि या व्यतिरिक्त त्या केअरटेकरच्या जबाबावरूनच आता आणखीन जो संशयित पकडलेला आहे त्याची जी चौकशी आहे त्या दृष्टीने देखील केली जाते। नेमका हा आरोपी कुठल्या दृष्टीने सैफ अलींच्या घरात घुसला होता हे देखील बघणं खूप महत्त्वाचं आहे। कारण आपण जर बघितलं तर वेगवेगळे अँगल्स देखील निघतायत। बॉलिवूडला कुठेतरी सुरक्षा नाहीये का, बॉलिवूड सुरक्षित नाही का, असे प्रश्न देखील वेगवेगळ्या स्तरातून विचारलेले पाहायला मिळाले। त्यामुळे हे प्रकरण जे आहे हे पोलिसांना अत्यंत गांभीर्याने घेतलेलं पाहायला मिळतंय। काल जर आपण बघितलं तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील सांगितलं की ज्या पद्धतीने हे घडलंय त्याचा तपास केला जाईल, शोध घेतला जाईल। आरोपीला नक्कीच गृह खातं जे आहे ते आरोपीला कुठेही सोडणार नाही, त्याला योग्य ती कायद्याची जी शिक्षा आहे ती केली जाईल अशा पद्धतीचं स्टेटमेंट देखील फडणवीस यांनी दिलेलं पाहायला मिळालं होतं। त्यामुळे आपण बघतोय की आता या क्षणी पोलिसांवर देखील तेवढंच प्रेशर आहे। संशयित जो आहे तो खरा साबित आहे का की आणखीन दुसरा संशयित आहे त्यासाठी देखील आणखीन काही पथकं अजूनही काम करताना पाहायला मिळतात। वेगवेगळ्या पद्धतीने चौकशी करतायत, कुठले धागे दोरे मिळतात का हे देखील पोलिसांकडनं बघितलं जातंय। प्रज्ञा, नक्कीच अक्षयकडे पण जाणार आहोत। अक्षय, सध्या ज्या पद्धतीची आपल्या समोर माहिती येतेय त्या माहितीमधनं अनेक गोष्टी स्पष्ट होताना पाहायला मिळतात की जी सध्याची CCTV फुटेज आहेत आणि
समोर आलेला जो संशयित आरोपी आहे या सगळ्यांमध्ये साधर्म्य पाहायला मिळते आणि आता म्हणून त्याच अँगलनी त्या दृष्टीनं तपास सुरू झालेला आहे. भाग्यश्री आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देत आहेत. भाग्यश्री, आता सध्या पोलिसांकडनं पूर्णपणे गुप्तता पाळली जाते, कोणती माहिती दिली जात नाही, कारण पोलिसांना या संपूर्ण प्रकरणाचा तपास करायचा आहे. साधारणपणे पोलिसांना किती काळ जाईल हा संपूर्ण तपास करण्यासाठी आणि किती जण सध्या त्याची चौकशी करतायत, कळलंय का? आपण जर बघितलं तर पोलिसांची जवळपास 20 पथकं आहेत ती वेगवेगळ्या ठिकाणी काम करताना पाहायला मिळत आहेत. प्रज्ञा, मात्र आपण जो संशयित आहे तो किती बोलतोय, किती लवकर बोलतोय, किती लवकर उत्तर देतोय, खरंच तो आहे का, त्याच्या बाजूला काही मिळतंय का, धागेदोरे मिळत आहेत का, हे देखील बघणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे नेमकी चौकशी किती वेळ चालते हे अद्यापही कळू शकलेलं नाही. मात्र जर हे लवकरात लवकर झालं तर आज संध्याकाळी देखील पोलीस पत्रकार परिषद घेऊन या सगळ्या बाबतीतची जी क्लॅरिटी आहे ती देतील. मात्र अद्यापही किती वेळ ही चौकशी चालू शकते या संदर्भात पोलीस कुठेही माहिती देताना पाहायला मिळत नाही. या सगळ्या संदर्भात पोलिसांनी मात्र अतिशय गुप्तता बाळगलेली पाहायला मिळते. प्रज्ञा, त्याचं कारण महत्त्वाचं हे आहे की जर एखादी बातमी लीक झाली किंवा एखादी गोष्ट लीक झाली आणि खराच जर आरोपी संशयित जो पकडलाय तो आरोपी नसेल आणि दुसरा आरोपी असेल तर त्याच्यापर्यंत या गोष्टी गेल्या तर त्याला पळण्यास अधिक मदत होईल, त्याला आणखीन जे गोष्टी तो करतोय ते करायला मदत होईल आणि त्यांनी तो आणखीन पळू शकतो किंवा माघार घेऊ शकतो. अशा पद्धतीने पोलिसांना देखील भीती आहे. त्यामुळे कुठच्याही पद्धतीची जी माहिती आहे ती पोलीस द्यायला तयार नाही आहेत. गुप्तता प्रचंड पाळली जाते. हाय प्रोफाईल केस आहे, आपल्याला नेहमीच माहिती आहे की या सगळ्या हाय प्रोफाईल केसमध्ये अशाच पद्धतीची गुप्तता पाळली जाते. या केसमध्ये देखील मोठ्या प्रमाणात गुप्तता पाळली गेलेली आहे. अद्यापही आपण जर बघितलं तर करीनाने देखील कुठलंही स्टेटमेंट प्रॉपर दिलेलं नाही. आम्ही या सगळ्या गोष्टींच्या अजूनही टेन्समध्ये आहोत, सगळं शॉकिंग आहे आमच्यासाठी देखील. त्यामुळे आमची प्रायव्हसी जी आहे ती आम्हाला मिळू दे, आम्हाला स्पेस द्या अशी रिक्वेस्ट देखील करीनाने देखील मीडियाला केलेली पाहायला मिळते. त्यामुळे नक्कीच या गोष्टींना किती वेळ लागेल आणि किती काळ अजून चौकशी करायला लागेल हे सांगता येत नाहीये. नक्कीच. तुर्तास धन्यवाद भाग्यश्री या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी.